नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या हरीश लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये त्याच पद्धतीनं हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 8वी स्कॉलरशिप एनएमसी टेस्ट सिरीज सोडवायची असेल, 8वी स्कॉलरशिप एनएमसी दर्जेदार टेस्ट सिरीज, परीक्षित पॉईंट कसे प्रश्न पडतात आणि त्याच लेवलचे किंवा मागच्या 10 वर्षातले प्रश्न तुम्हाला हवे असतील, मागच्या 10 वर्षामध्ये प्रत्येक घटक वाईज कोणकोणते प्रश्न एनएमएसला विचारलेले आहेत, स्कॉलरशिपला विचारलेले आहेत, तर त्यासाठी आपलं जे हरीश लातूरकर अकॅडमी ऍप आहे ते हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा, त्यातले टेस्ट सिरीज बाय करा आणि वर्षभराचा जर क्लास जॉईन करायचा असेल तर माझा नंबर मी दरवेळेस देतो, यावेळेस पण देतो. या नंबरवर तुम्ही कॉल करा तुम्हाला जर वर्षभराचा क्लास जॉईन करायचा असेल तर. ठीक आहे. हा, तर आपण चालू करूया. आजचा जो घटक आहे सांकेतिक भाषा अक्षरासाठी अंक, हा क्लास आपला आहे उन्हाळ्यामध्ये क्लास नंबर 29 हा आपला क्लास आहे. 28 मध्ये आपण अक्षरासाठी अक्षर हा घटक बघितलेला आहे. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय. ओके. आता मी थोडे शॉर्टकट लिहिणार आहे प्रश्न, मी फुलकट लिहिणार आहे, शॉर्टकट लिहिणार आहे बरं का. हा. तर एका सांकेतिक भाषेत अहमदनगर हा शब्द, अहमदनगर हा शब्द, एका सांकेतिक भाषेत अहमदनगर हा शब्द 1 2 3 4 5 6 7 या स्वरूपात घेतात, या स्वरूपात घेतात. तर उष्ण हा शब्द कसा लिहा? एका सांघिक भाषेत अहमदनगर हा शब्द 1 2 3 4 5 6 7 या स्वरूपात लिहितात. तर तर उष्ण हा शब्द, उष्ण हा शब्द कशा पद्धतीने लिहिला जाईल, तो कसा लिहिला जाईल? चला, आता तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहिलेला आहे. रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये अक्षरासाठी अंक हे शिकवलेलं आहे. तरी सुद्धा हा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीचा, थोडा विचार करा. 1 मिनिटाचा वेळ तुम्हाला मी देतो. 1 मिनिट वेळ टायमर लवकर. टायमर लावला 1 मिनिटाचा. विचार करा, मी सांगणारच आहे. सर. अरे प्रश्नात दुरुस्ती आहे बरं का, प्रश्नात दुरुस्ती आहे. उष्ण या अर्थाचा शब्द, प्रश्न दुरुस्त करा, प्रश्नात दुरुस्ती आहे. एका सांकेतिक भाषेमध्ये अहमदनगर हा शब्द 1 2 3 4 5 6 7 असा लिहितात. ठीक आहे. तर उष्ण, उष्ण या अर्थ शब्द, उष्णच्या अर्थ शब्द घ्यायचा म्हणजे उष्ण या शब्दाचा अर्थ शब्द सांगा बरं. उष्ण या अर्थ शब्द कोणता सांगा बरं दुसरा? हा स्मिता सांग. गरम गरम. गरम. हा, तर गरम हा शब्द तुम्ही कसा लिहिला हे बघायचं. हा गरम. आता करा बरं. गरम एक स्मिता. दोन हा प्रज्वल सांग. 7 3 1 2 3. ओके. 1 2 3 बरं, बघूया आपण काय झालं. पॉज करतो, क्लोज करतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी समजावून सांगतो, लक्ष द्या. अहमदनगर हे अक्षर आहे, अहमदनगर. अहमदनगर. अ ला 1 आले, ह ला 2 आले, म ला 3 आले, द ला 4 आले, न ला 5 आले, ग ला 6 आले, र ला 7 आले. त्यात काही डाऊट आहे का? नाही. मग गरमला पाहिजे, गरम. गरम. ग ला काय आले रे? 6 आले. ग ला 6 घ्या. र ला काय आले रे? 7. र ला 7 घ्या. मला काय आलं रे? 3. 3. मला 3 घ्या. गरम काय होतोय ते 6 7 3 कळतंय? डू अंडरस्टूड? येस. येस. लिहून घेतलं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. किती आलंय बघा आज. तर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न स्क्रीनवर घेऊ तुम्ही. एका सांगली भाषेत, एका सांगली भाषेत वसन, वसन बरोबर 723. ओके. समर, समर, समर बरोबर 356.
दमव. दमव. दमव बरोबर 758. ओके. तर तर वरद हा शब्द कसा घ्या, हा शब्द कसा घ्या. आता या प्रकारचे प्रश्न तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ सोडवलेत, पाहिलेत पाहिलेत का? हा तर हो. इसका पहिला प्रश्न आहे, मी समजावून सांगतो. पहिला प्रश्न आहे, म्हणून हा प्रश्न कसा सोडवायचा मी समजावून सांगतो. हा. आता बघा मित्रांनो, एक दोन गोष्टी इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ही जी सांकेतिक भाषा आहे त्या सांकेतिक भाषेमध्ये हे जे शब्द आहेत वसन, वसन, मग हा वसनला काय शब्द आलाय? 7 2 3. तर व ला 7 असेलच, स ला 2च असेल, न ला 3च असेल असं नाहीये. कोणत्या प्रश्नामध्ये व ला 7 असू शकतं, स ला 2 असू शकतं, न ला 3 असू शकतं. पण प्रत्येक प्रश्नामध्ये व ला 7 असेल असं नाहीये. वच 7 2 3 पैकी कोणताही अंक असू शकतो. ओके. वसन, समर. तर कसं शोधायचं तुम्हाला समजावून सांगतो मी. समर 356. दमव, दमव 758. आता बघा विद्यार्थी, तुम्ही सोडवायचं कसं, लक्ष द्या सगळ्यांचं, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे. तर वसन आणि समर या दोन शब्दामध्ये कोणतं अक्षर समान आहे सांगा बरं. सांगा. स अक्षर समान आहे. मग स अक्षर बॉक्स केला. ओके. पहिल्या शब्दामध्ये स अक्षर समान आहे, दुसऱ्या शब्दामध्ये स अक्षर समान आहे. या शब्दांसाठी ही अंक दिलेली आहेत. मग मला सांगा, या पहिल्या संख्येमध्ये व दुसऱ्या संख्येमध्ये कोणता अंक समान आहे सांगा. 3. 3. याचा अर्थ काय असणार आहे? याचा अर्थ असा आहे की स स या शब्दासाठी 3 आलेलं आहे. कळतं का कसं सोडवायचं ते? अशा पद्धतीने सोडवायचं असतं बरं का? आणि हा प्रश्न नेहमीचा 3 मार्काला येतो, फिक्स 3 मार्काला. ओके. आता बघा पुढे काय रे, वसन समर सारखं काही नाहीये. आणि बघा वसन दमव हे सारखं आहे का रे? नाहीये. ओके. समर दमव हे सारखं आहे का रे? समर दमव म सारखं आहे. मला मी गोल केलं, तुम्ही सुद्धा परीक्षा असं करायचं हा. प्रश्नावर असं करायचं, मला गोल केलं. मग समर दुसऱ्या शब्दामध्ये आहे, दुसऱ्या संख्येमध्ये व तिसऱ्या संख्येमध्ये कोणता अंक समान आहे सांगा बरं. 5. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? याचा अर्थ मला काय आलेले 5 आलेले आहे. कळतंय? ओके. आता बघायचे पहिला पहिला शब्द आणि शेवटचा शब्द यामध्ये कोणतं अक्षर समान आहे सांगा बरं मला. व. हा, व हे अक्षर समान आहे. ओके. समजा व ला मी काय केलं तर क्रॉस केला, व ला क्रॉस केला. ओके. मग पहिल्या संख्येमध्ये व शेवटच्या संख्येमध्ये कोणता अंक समान आहे? 7. याचा अर्थ काय? व ला 7 आलेला आहे. ओके. आता बघा पहिल्या शब्दामध्ये कोणतं अक्षर शिल्लक राहिले रे सांगा. 2. न. बर आहे. कोणता अंक शिल्लक राहिले रे? न ला एक अक्षर शिल्लक राहिलाय, एक अंक शिल्लक राहिलाय. याचा अर्थ न ला हे 2 असणार आहे. ओके. त्यानंतर दुसऱ्या शब्दामध्ये र शिल्लक राहिलाय, कोणता अंक शिल्लक राहिलाय? 6. तर र ला 6 असणार आहे. तिसऱ्या शब्दामध्ये द आहे शिल्लक, 8 अंक शिल्लक आहे. द ला काय असणार आहे? 8 असणार आहे. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक अक्षराचा कोणता अंक आहे ही सांकेतिक भाषेच्या द्वारे आपण शोधून काढतो. इथपर्यंत समजले सगळ्यांना? याच्या इथपर्यंत? हो सर. ओके. आता प्रश्न करूया. वरद, वरद. ओके. मी पर्याय पण देतो बरं का, मी पर्याय पण देतो इथं. पर्याय सुद्धा क्रमाने असलेलंच नाही, पर्याय सुद्धा मागपुढे असतात पर्याय. पर्याय पण देतो मी इथं. 286 पहिला पर्याय, दुसरा पर्याय आहे 786, तिसरा पर्याय आहे 768, चौथा पर्याय आहे 668. ओके. आता वरच दिले, वला कोणता अंक आला रे? 7. ओके. रला कोणता अंक आला रे? 6. दला कोणता अंक आला रे? 8. 8. कोणता पर्याय आहे उत्तर? कळतंय? 3. समजतं सगळ्यांना? हो सर. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहतायत त्यांना जर शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहणाऱ्या
अजून 80% विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. तेव्हा सर्वांनी त्याला सबस्क्राईब करा. इथून पुढे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मे महिन्यामध्ये ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांनाच हे व्हिडिओ दिसतील. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांना इथून पुढची व्हिडिओ दिसणार नाहीयेत. त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा. अजूनही जी व्हिडिओ आपले पाहतायत त्यातले 80% विद्यार्थी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे द्यावे लागत नाही. सबस्क्राईब करा. आणि ज्यांना आपल्या झूम मिटिंगला जॉईन व्हायचं आहे त्यांनी आपलं हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा किंवा हा जो माझा नंबर आहे 7972523220 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला उन्हाळी जॉईन करायचं असेल किंवा आता वर्षभराचा क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही या नंबरला मला कॉल करू शकता. ओके, आपण जवळ पुढल्या प्रश्न हे लिहून देत सगळ्यांनी तर थांबू थोडं हो 2 मिनिट. हो सर. ओके, सर हा बोला. सर जी क्लासची फी आहे ती वर्षभरासाठी आहे का? कोणते? 1090 रुपये. एक मिनिट आहे. मागच्या ऍप मध्ये चेक करा, ऍप मध्ये दिसतंय बघा. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. हा, जे आपले उदय वर्गाचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांना सुद्धा वर्षभराचा क्लास तुम्ही जॉईन करू शकता. आधी उदय वर्ग आपला कम्प्लीट होईल आणि कंटिन्युअसली पॅरलली वर्षभराचा क्लास आपला चालू होईल. ओके, मे महिन्यामध्ये कंटिन्युअस. ओके, हा. पुढला प्रश्न, एका सांकेतिक भाषेत सधन, एका सांकेतिक भाषेत सदन हा शब्द 428 असा लिहिला. वानवा हा शब्द, वानवा हा शब्द 585 असा लिहिला. धनवान हा शब्द कसा लिहिला? धनवान, सोपा प्रश्न आहे. धनवान हा शब्द कसा लिहिला? प्रश्न सोपा आहे. आता जसं मी सोडवलेलं आहे मागचं उदाहरण तसं सोडवायचं आहे. जमेल तुम्हाला? मी टायमर लावतो 1 मिनिटाचा, मग ती रिझल्ट येतं. ज्यांचं रिझल्ट तर तुम्हाला मी सोडवायला सांगितलं. टायमर लागले 1 मिनिटाचं बघा. सोडवा. साधन 428, वाढवा 585, तर धनवान काय? रेजाईन करा. उत्तर असेल तर रेजाईन करायचं. चला, 4चे रेजाईन आहेत. प्राची, अस्मिता, आदिनाथ, मुग्धा. छान. सोडवा, सर्वांना येतं बघा. सोपं आहे. आता मागच्या प्रश्न आपण जे सोडवलंय ना त्या पद्धतीने सोडवायचं. सधन, वानवा कोणतं अक्षर समान आहे? त्या पद्धतीनं. न अक्षर समान आहे, मग कोणता अंक समान आहे? हा, छान. तनुष्का, अंकिता, प्रज्वल रिझल्ट आले, जय काशीचा रिझल्ट आले, शर्वरीचा रिझल्ट आलेला आहे, कृष्णाचा आलेला आहे, दिव्याचा आलेला आहे. छान, 11 जणांनी रिझल्ट केलेला आहे. गुड. विद्यार्थी कमी वेळ होते बरं का, थोडं अटेंडन्स घ्यावी लागणार आहे. बरेच विद्यार्थी दररोज क्लास जॉईन करत नाहीयेत. आज 25 विद्यार्थी आहेत, त्यामुळे 32 पर्यंत विद्यार्थी जातात आपले. चला, टाइम अप, टाइम अप झालेला आहे. हा, आता मी एकाला विचारतो, तुझं उत्तर सांगायचं मला डायरेक्टली. ओके, हा. मला सांग बरं, अश्विनी देसाई सांगा बरं. अश्विनी देसाई, सर पहिले हो उत्तर सर सांगायचं. पहिले ना सर उत्तर काढतीये. काढतंय का? बरं. उत्तर कोणाचं रेडी आहे? व्हिडिओ मध्ये असा हात वर करा, व्हिडिओ बघतो मी तुमचे. हा, प्राची सांग. तर मी सांगू? सर मी सांगू? बरं, अस्मिता सांग. हा, सर 2, 8, 5, 2, 8, 8, 5 8. आहे, पर्यायचं आहे, आपण चेक करूया. ओके, प्राची तुझं हेच उत्तर आहे? हो सर. ओके, बघूया. सधन, सधन, सदन बरोबर काय आहे? 428. वानवा, वानवा काय आहे? 585. ओके, आता मला कोणता अक्षर सारखं रे यामध्ये? न न सारखा आहे.
नला मी गोल केलं. कोणता अंक सारखा आहे रे? 8 8 अच्छा, तर नला काय येणार आहे? मला आठ येणार आहे. काय अडचण नसेल इथं. आता बघा, आता काही सारखं नाहीये. याचा अर्थ काय रे? याचा अर्थ ला 4 किंवा 2 यापैकी एक अंक असणार आहे. 4 तर असेल किंवा 2 तर असेल, दोन्हीपैकी एक असेल. बरोबर? ओके. त्यानंतर वा दोनदा आलेले. याचा अर्थ वाला काय आहे रे? 5 अक्षर आहे वाला. ओके. त्याच्यात नाही. मग धनवांचं लिहायचं धन वान. मग सला 4 किंवा 2, समजा सला मी 4 घेतलं. समजा मी काय केलं, सला 4 घेतलं. सला मी 4 समजलं सुना. धला काय समजावं लागलं आपल्याला? ते ध आहे बघा. धला 2 समजावं लागेल. म्हणजे समजावं लागेल 2 किंवा 4 या दोन्हीपैकी एक येतं. 2 किंवा 4 हे काय येतं? दोन्हीपैकी एक येतं. ओके. समजा हे जे 4 आहे पण सला समजलं आणि 200 धरा गृहित धरलं, गृहित धरायचंय आणि मग पर्याय चेक करायचे. हे गृहित धरावं लागेल आपल्याला आणि काय करावं लागेल? पर्याय चेक करावं लागतील. मग सहला मी काय समजलं? 4 समजलं, धला 2 समजलं, त्याप्रमाणे मी उत्तर लिहितोय. पर्यायामध्ये जर असेल तर आपलं उत्तर करेक्ट आहे. ओके. धला मी 2 समजलं पहिल्यांदा गृहित धरलो मग मी 2 लिहितो. नला 8 फिक्स आलेलं आहे, नला 8 आहे. वाला 5 फिक्स आलेले आहे, 5 फिक्स आहे आणि नला परत काय आहे? 8. 2 8 5 8 हा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये हे उत्तर आहे 2 8 5 8. ठीक आहे. त्यामुळे आपलं करेक्ट उत्तर आहे 2 8 5 8. काय अडचण यामध्ये? नाही 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 चला पुढला प्रश्न घेऊया मग. हा, अमर. अमर एका सांगितलं असेल. अमर हा शब्द 312 लिहितात. मदन हा शब्द, मदन हा शब्द 254 असा लिहितो. सदर हा शब्द 346 लिहितात. तर सदन हा शब्द कसा लिहिला? हे लिहून घ्या. प्रश्न मी टायमर लावणार आहे. टायमरनं प्रश्न कव्हर होऊ शकतो. प्रश्न लिहून घ्या. प्रश्न लिहून घेतला का सांगा? हो सर टायमर लावू. चला 1 मिनिट टायमर हो आहे. हो स्टार्ट. रेजाईड उद्या उत्तर आलं असेल तर. 3 रेंज ऑलरेडी आहेत, त्याला उत्तर आलेत का? पहिलेच रेजाईड ठेवलाय मागच्या क्वेश्चनचा. क्वेश्चनचं उत्तर की रेजाईड करायचं, आधीच करायचं नाही. सोडवा. परिबल सोडवतोय, अस्मिताचं झाले असं दिसतंय. व्हिडिओ पाहतो मी सर्वांची, सर्वांनी सोडवा. ट्राय करा सर्वांनी. कृष्णा लाईट नाही का तुझ्याकडे? ओके ओके. अंकिता अभ्यास वगैरे करत चला बेटा. शिवराज जॉईन झालाय आज. अस्मिता शाळेतल्या खैरे मॅडमला सांगा शिवराज जॉईन झाला म्हणून, आज क्लास रेग्युलर करत नाही म्हणून. काय मी काल तुमच्या मॅडमला सांगितलं तुम्ही होमवर्क करत नाही म्हणून. टाइम अप. 3 2 1 टाइम अप. ओके. किती जायचं रिझल्ट आहे? प्रज्वलचा आहे, अस्मिता आहे, आदिनाथ आहे, विश्वजित आहे, अक्षर आहे, अथर्व आहे, अंकिता, शौर्य, कृष्णा, ओम, तनुष्का. छान. 11 जण सुटले. 12 मुग्धाला पण सुटले. सुटलं का रे ऋग्वेद? नाही. बरं ठीक आहे. थोडा वेळ लागला काही हरकत नाही. बघा आपला टाइम बघा, लक्षात घ्या. आपला जो एनएमएससी परीक्षा जी आहे ती एनएमएससी परीक्षेमध्ये 90 मिनिटं वेळ असतो आणि 90 प्रश्न असतात. ओके. तर 90 मिनिटामध्ये 90 प्रश्न सुटलेच पाहिजे. त्यामुळे कोणत्यापेक्षा 1 मिनिटापेक्षा वेळ जास्त लागला नाही पाहिजे. प्रॅक्टिस केल्यावर होतो, लगेच पहिल्यांदाच येत नाही. आज पहिला दिवस आहे, तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला शिकवतोय. आणि रेकॉर्डिंग व्हिडिओ पण तुम्ही शिकवले मी. तुम्ही किती सिरियसली रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहता ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुमचा रेकॉर्डिंग व्हिडिओ जर सिरियसली पाहिला नाही, पळवत पळवत पाहिला, नुसतं प्रश्न फोटो लिहून घेतलं, फोटो पाठवले, तसं केलं तर नुकसान तुमचं. तुम्ही मला फसवत नाहीये, तुम्ही स्वतःला फसवताय तसं केलं. तुम्ही जर रेकॉर्डिंग पळवत पळवत पाहताय
तर जर रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्ही काय करताय, फक्त प्रश्न उत्तर लिहून काढताय, फोटो पाठवताय, तर तुम्ही स्वतःला फसवताय. बरोबर का नाही? अरे बरोबर का? हो सर. तुम्ही मला नाही सर, फसवताय, आम्ही स्वतःला स्वतः फसवताय. बनवतो. रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्ही शिकवलेला आहे, म्हणजे गेल्या वर्षीची बॅच जे व्हिडिओ गेल्या वर्षीची बॅच म्हणजे घेतलं ते व्हिडिओ, रेकॉर्डिंग व्हिडिओचे व्हिडिओ देतो ना, ते गेल्या वर्षी ते बॅचेस शिकवलेले, ते मुलं पण तुम्हाला दिसत असतील का उत्तर देतात, दिसतात का? हो त्यांची सर. ते उत्तर देणं तुम्हाला दिसत असेल गेल्या वर्षी, आणि तेच मुलांची नाव आहेत याच्यामध्ये. आपला जो रिझल्ट दिलेला आहे त्याच्यामध्येच नाव आहे, तर त्यातले बरेच मुलं स्कॉलरशिपचे आहेत. बरेच स्कॉलरशिपचे रिझल्ट बघणार आहेत. ओके. हा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तर कसं सोडवायचं बघा, लक्ष द्या, सगळ्यात लक्ष आहे बरोबर. हा. हा. अमर मर कोणता अक्षर सारखा रे? म सारखा आहे. मला बॉक्स करा. कोणता अंक सारखा रे? 2 अंक सारखा, बॉक्स करा. मला काय रे? मला बनवा. सगळ्या अक्षर जुळून मारायचं. अमर सदर कोणता अक्षर सारखा आहे रे? अमर सदर कोणता अक्षर झालाय? र सारखा आहे. र ला गोल करा. पहिल्या संख्यामध्ये व तिसऱ्या संख्येमध्ये कोणता अंक सारखा सांगा रे? 3. 3. याचा अर्थ काय? याचा अर्थ र ला 3 अंक आलेला आहे. र काय झालं? आता बघा, र ला गोल केले मी, तर र ला इथे 3 ला गोल करतो, इथे 3 ला गोल करतो. आता दुसरा शब्द, तिसरा शब्द कोणता अक्षर सारखा आहे ते सांगा. 2. द सारखा. 2 ला क्रॉस केलं. कोणता अंक सारखा सांगा. 4. 4. 2 ला 4 आलं. ओके. आता एक एक अंक राहिलाय प्रत्येक शब्दामध्ये आणि अक्षरामध्ये. राहिलाय, राहिलाय, एक राहिलाय. ला 1, न राहिलाय, 5 राहिले. न ला 5, स राहिले, 6 राहिले. स ला 6. ओके. काय पर्यंत नाही अडचण नसेल आता. सर. ओके. हा. आता बघा, सदन लिहायचे, सदन. सला काय सांगा रे? 6. सदन. ला 6 आहे. ला काय रे? 4 आहे. ला काय आहे? 5 आहे. 6, 4, 5. पर्यायामध्ये आहे का बघावं लागतं. पर्यायामध्ये 6, 4, 5 या क्रमानंच दिलं असेल असं नाहीये. पर्याय फिरून पण देऊ शकत नाही. 4, 5, 6 किंवा 5, 4, 6 असे कोणताही पर्याय देऊ शकतो. मग पर्याय चेक करावा लागतो आपल्याला. ठीक आहे. तर 6, 4, 5 पर्यायामध्ये आहे, चौथा पर्याय उत्तर आहे, त्यामुळे हेच उत्तर असणार. कधी कधी पर्यायामध्ये पण फिरून दिलं उत्तर, बरं का, ते सुद्धा पाहायचं. ओके. रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये तसे प्रश्न घेतले असतील बघा. घेतलं का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हा, काही डाऊट डाऊट असले कोणाला तर विचारू शकता. हा सर. हा. हे अंक पण कृष्णा, तुझा आवाज ब्रेक होतो बेटा. हे अंक ना हा. एक काम कर, तुझा प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाईप करून टाक. तुझा आवाज ब्रेक होतोय, मला क्लिअरली ऐकू येत नाही. चॅट आहे ना, चॅट मध्ये क्लिअर टाईप करून टाक प्रश्न, मी पाहतो. चालेल. कृष्णा, चॅट मध्ये तुझा प्रश्न टाक, डाऊट टाक चॅट मध्ये, मी वाचून सांगतो तुला. ठीक आहे, तोपर्यंत मी पुढचा प्रश्न देतो. ओके. चला. पुढचा प्रश्न ऑन युअर स्क्रीन. फरक. 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 फरकला काय आहे? 134. रमण. रमण. रमणला आहे 235. कमल. कमल. कमल आहे 621. ओके. आता अक्षर अंकांचा क्रम सारखा नाहीये, तर रमल. रमल या अक्षर काय असेल? रमल. कृष्णा, प्रश्न पाठवला तुझा चॅटमध्ये. चॅटमध्ये प्रश्न पाठवून तुझा. ओके, मी चॅट वाचतो. किंवा काय कर, व्हिडिओ बंद कर आणि व्हिडिओ बंद करून बोल, मग आवाज येईल. व्हिडिओ नसेल तरी पण आवाज ब्रेक होतो कधी कधी. कृष्णा, चला टायमर देतो. टायमर सेट करतोय, एका मिनिटात झालं पाहिजे.
कृष्णा तुला सर प्रश्न आवाज काय येतोय? आहे? हा विचार आवाज येतोय सर? येतोय बोला. हा सर, तो प्रश्न म्हणजे पर्यायात आहे ना ते उलटून पालटून दिलेला असेल आणि असा पण पर्याय असेल तर कोणता तो पर्याय असतो निवडायचा? ना, पर्याय चेक करावा लागतो त्यावेळेस. म्हणजे उलटून पालटून ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस ते जे अंक आहेत ना, उत्तराचे अंक आहेत ना, एकाच पर्यायामध्ये असतात. दुसऱ्या पर्यायामध्ये नसतं. दुसऱ्या पर्यायामध्ये वेगवेगळे अंक असू शकतात. हम्म. तर जो आपण प्रश्न घेतला ना त्याच्यात एकच होते तुम्ही दिलता पर्याय. हो हो की, पण ते पर्याय चेक करावं लागतं. पर्यायानुसार ते ठरवायचं असतं आपण त्यावेळेस. हम्म. कळतंय? हो सर. पर्यावरण ठरवायचं. चला 18 सेकंद, 17, 16, 15, 14, 13, 12. बाकीच्या रिझल्ट दिले. प्राची, अस्मिता, आदिनाथ, शर्वरी, अंकिता, फिरा, तहरीम, शिवतेज, अक्षरा, प्रज्वल, ओम. 15 रिझल्ट आलेला आहे. ऋग्वेद. टाइम अप. टाइम अप. टाइम संपलाय. तर शौर्य, दिव्या, मुग्धा. ओके. बर कळलं मला. हा, ते घंटी वाजली टन. चला सोडूया हा प्रश्न. मागच्या प्रश्नासारखाच आहे. फरक. फरक. र म र कोणत्या अक्षरासारखा रे? र सारखा आहे. पहिली संख्या दुसरी संख्या सारखा कोणता आहे रे? तीन. तीन. आता काय आलं रे? तीन. रिप्लाय देत चला, सांगत चला. फरक. कमल कोणतं सारखं अक्षर आहे? क. 134 620 कोणता अंक आहे रे? एक. एक. तुला काय आलं रे? एक राहिलं. ओके. रमन कमल कोणता अक्षर सारखा आहे रे? मग मग 235 721 कोणता अक्षर सारखा आहे रे? दोन. दोन. काय आलं रे? दोन. ओके. आता एक अक्षर आहे, एक अंक राहिलाय. मला काय आहे रे? 4. मला काय आहे रे? 5. मला काय आहे रे? 6. ओके. हा, रमल बघा. रमल. रला काय लिहिणार तुम्ही? 3. मला काय लिहिणार? 2. ला काय लिहिणार? 6. 326 पर्यायामध्ये आहे, चेक करतो मी. 326 पर्यायामध्ये आहे, तर 326 आपलं उत्तर आहे. कळलं? छान. दोन ऍड करा सर्वांनी. हा. आज अक्षराने टेस्ट सिरीज घेतली. अक्षरा बरोबर आहे. आज अक्षराने घेतली. काल कोणतरी टेस्ट सिरीज घेतलेली आहे. काल पण कोणतरी घेतलेली आहे. तर टेस्ट सिरीज पाय करा सर्वांनी. ओके. टेस्ट सोडवणं महत्वाचं आहे. बुद्धिमत्तेच्या टेस्ट काही एंट्री झालेली आहे, त्याची मी व्हॅलिडिटी वाढवतो. मी पाठवून वाढवत आलोय. इतिहास मूळ विज्ञान बुद्धिमत्तेचं वाढवायचं राहिले. ते 1-2 सुरुवातीला सोडवा. ओके. मी व्हॅलिडिटी वाढवून ठेवतो बुद्धिमत्तेची. टेस्ट काही म्हणजे टेस्ट सिरीज मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर मला मेसेज करायचा व्हॉट्सअपला. ओके. आणि त्या टेस्ट सोडवत चला. अजून बऱ्याच वेळा टेस्ट सिरीज घेतल्या नाही. तुम्ही टेस्ट सिरीज आता घेतल्या तर त्या टेस्ट सिरीज तुम्हाला पुढल्या वर्षीपर्यंत वापरता येतील. फेब्रुवारी एंड पर्यंत. युनिव्हर्सिटी असेल, स्कॉलरशिपची असेल. ओके. स्कॉलरशिपच्या टेस्ट सिरीजचं काम अजून चालू आहे. गणिताचं काम सुरू झालेलं आहे. इंग्रजी झाले, मराठी झाले, बुद्धिमत्तेचं काम चालू आहे स्कॉलरशिप सध्या. आणि युनिव्हर्सिटी टेस्ट सिरीज सर्व कम्प्लीट आहे. पूर्ण विषयांची टेस्ट सिरीज कम्प्लीट आहे. तुम्ही उन्हाळ्या सुट्टीमध्ये बुद्धिमत्ता कम्प्लीट करू शकता टेस्ट सोडून. असं नाही की तुम्ही टेस्ट सिरीज घेतली तुम्ही एका दिवसात टेस्ट सोडू शकता, नाहीये. आपल्या युनिव्हर्सिटी टेस्ट सिरीज मध्ये 90 टेस्ट आहेत. किती टेस्ट आहेत? 90. एका टेस्टमध्ये कमीत कमी 30 प्रश्न आहेत. काही काही टेस्टमध्ये 40-50 प्रश्न आहेत. टोटल 4000 प्रश्नांची क्वेश्चन बँक आहे. स्कॉलरशिप मध्ये 40 मार्काची टेस्ट आहे स्कॉलरशिप मध्ये. आता बुद्धिमत्तेमध्ये 35-36 टॉपिक आहेत, गणितात 40 टॉपिक आहेत, इंग्रजीमध्ये 30-35 टॉपिक आहेत, मराठीमध्ये 30-25 टॉपिक आहेत. सगळ्या टॉपिकची टेस्ट आहेत 20-40 मार्काच्या. ओके. गणेश दगडे कॅमेरा बोर्ड काय हलवतोय नुसता. हा. तर टेस्ट सिरीज घ्या. एमजीडी बॉयज तुम्ही सुद्धा टेस्ट सिरीज बाय घ्या. कारण टेस्ट सिरीज ही टायपिंग करून घ्यावी लागतात, त्याला पैसे द्यावे लागतात. ठीक आहे. सर्वांनी टेस्ट सिरीज घ्या. कोण कोण घेणार टेस्ट सिरीज उद्या? आज उद्या कोण कोण टेस्ट सिरीज घेणार? अस्मिताने घेतलेली आहे ऑलरेडी. प्रज्वल टेस्ट सिरीज घे की. गेल्या वर्षी धनश्रीने घेतली होती. मुग्धा घ्यायची घे. सर. हा, विचारा. तर टेस्ट टेस्ट सिरियल मध्ये जर एखादा डाऊट असेल तुम्हाला पर्सनल टाकलं चालेल ना? काय काय म्हणला? टेस्ट सिरियल मधला एखादा डाऊट असेल तुम्हाला पर्सनल हो टाकलं हो, विचार चालेल की ना? पर्सनली व्हॉट्सअपला टाका. एखादा डाऊट असेल तर व्हॉट्सअपला टाका, मी सांगतो तुम्हाला. टेस्ट सिरीज मध्ये जर एखादा प्रश्न सुटला नसेल, ओके, टेस्ट सिरीज मध्ये जर तुम्हाला एखादा प्रश्न सुटला नसेल, ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सिरीज सोडवतात मग दाखवतो मी ऍप ओपन करून बघा. आपलं प्ले स्टोरला हरीश लातूरकर हे ऍप आहे.
ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज आपण लॉग इन करूया पहिल्यांदा. पासवर्ड वगैरे सेव्ह करून ठेवायचं म्हणजे प्रत्येक पासवर्ड मागत नाही. म्हणजे एंडची टेस्ट सिरीज आहे. काही टेस्ट एंडमध्ये व्हॅलिडिटी असते ती वाढवतो मी व्हॅलिडिटी सगळे कंट्रोल्स माझ्यापेक्षा असतात. तर हा तुमचा ही टेस्ट आहे. सांगलीपासून जाऊ आपण डायरेक्ट आहे. अक्षर सोडवतो पण हे सोडवलं ना टेस्ट हॅज एंडेड म्हणते ही टेस्ट वाढवतो मी आज आज किंवा उद्या हे करून ठेवतो. असं जे टेस्ट चालू आहेत त्यापासून सोडू समजा क्रमसंख्यापासून सोडतो अटेम्प्ट केलं होतं. ओके आता ही टेस्ट सिरीज सोडवताना एखादा प्रश्न चुकला तर तो प्रश्न वहीत लिहून घ्यायचा. चुकलेले प्रश्न वहीत लिहायचे. त्यातले न चुकलेले प्रश्न पाठवायचे. दुसरी गोष्ट आपले जे रेकॉर्डिंग व्हिडिओ येतात त्याच्या घटकामध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. कळतंय का? आपले जे रेकॉर्डिंग व्हिडिओ येतात ना सगळेच प्रश्न आहेत पण जे अवघड प्रश्न येतात ते यामध्ये कव्हर केलेले आहेत. ओके समजा हा प्रश्न आहे किंवा प्रश्न क्लिअर दिसत नाही मी क्लिअर दाखवतो तुम्हाला. सोडा बरं हा प्रश्न. टायमर चालू झाले बघा 29 सेकंद 28 सेकंद झालेत. हा प्रश्न सोडा. अस्मिता सांग. -10 -6 -2 फरक कितीचा आहे? 4चा फरक आहे. ओके 4 काय आले +4 झालेलं आहे. त्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? -6 -2 8चा फरक आहे. ओके -2 आणि +2 4चा फरक आहे. ओके फरक कसं काढणार? -10 -6 हे सोडवावं लागेल मग फरक आहे. -10 -+6 -10 -6 -4चा फरक आहे. -4चा ठीक आहे. मीटिंग एंड होईल बरं का आपलं टाइम संपत आलेला आहे. -4चा फरक आहे. -6 -2 कितीचा फरक आहे? हा तो फरक काढायचा क्रम सोडवायचा. आणि हे सोडवलं तुम्ही जर टेस्ट एंड करता सबमिट करताना टेस्ट ज्यावेळेस तुम्ही सबमिट कराल त्यावेळेस तुम्हाला असा स्कोर दिसेल तुमचा नंबर ऑफ क्वेश्चन